की उठून दोघी लवकर उठल्या तर तुला माहिती मी लवकर उठतो. पकावते माझ्या डोळ्याला डोळा नाही. आई शपथ. बस बस दादा झोप लागली मला 4 वाजता आले. बस आता खूपच चालू मी मेघनाला 9 झाला उठलो. कुठे चाललोय आपण? आईस्क्रीम खायला. आणि पार्टी कोण? फ्रेंड्स, तर मी आज चालली आहे बाहेर आणि मी कशासाठी बाहेर चालले हे तुम्हाला लवकरच कळेल. तर मी हा व्लॉग पुढे कंटिन्यू करते. नक्की पूर्ण व्लॉग बघा आणि कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. चलो. तर आज मी आले होते दादरला आणि माझे फ्रेंड्स येणार होते राहायला माझ्याकडे, कारण माझे मिस्टर जे आहेत ना ते जरा 1-2 दिवस बाहेर जाणार होते मित्रांसोबत, गावाला जाणार होते म्हणजे. तर ह्या दोघींना मी बोलवलं होतं माझ्यासोबत. म्हटलं तुम्ही या 2 दिवस माझ्यासोबत राहायला. आणि आमचं खूप दिवसापासून चाललं होतं की म्हणजे आपण भेटू, पण काही कारणास्तव ते पुढे सुद्धा जात होतं. म्हणून मग ठरवलं की थोडंसं दादरला फिरूया आणि मग आपण घरी जाऊया. पण आज दादर मार्केटला तसं तर काही नव्हतंच, म्हणून म्हटलं चला, जे जास्त काही फिरण्यात मतलब नाही खूप होतं. गरम झालं. मोबाईल ना बघ आता क्लिअर आलं ना. तिचं तोंड दिसतेस तर गोरी, एवढी चांगली दिसते बघ. छानच आहे. त्यानंतर आम्ही घरी आल्यावर थोडंसं चहा नाश्ता वगैरे केला आणि या दोघींना माझा अल्बम दिसला समोरच, त्यामुळे या दोघी मस्तपैकी अल्बम बघत बसलेल्या आणि जुन्या आठवणीसुद्धा जाग्या झाल्या होत्या थोड्याफार, कारण त्यासुद्धा माझ्या लग्नाला आल्या होत्या. सो त्या बघत होत्या, म्हणजे फोटोज बघत होत्या सगळे. आणि हो, माझा छोटासा ज्वेलरीचा बिझनेससुद्धा आहे. मी रिसेलिंग वगैरे करते घरी बसून. तर त्यांना ह्या गोष्टी खूप आवडतात. त्या कधी मागवतात माझ्याकडून, कुरिअर मी करते त्यांना. आणि आज तर काय ते घरी आले होते, त्यामुळे त्यांनी हे सगळं मस्तपैकी बॉक्स ओपन करून ठेवले होते आणि त्यांना जे हवं आहे ते पसंत करून घेत होते. आणि मेघनाने तिच्या बहिणीला पण कॉल केला होता की बघ तुला हे हवं आहे की हे हवं आहे. त्यांना जे आवडले ते त्या घेऊन गेल्या आणि मग बाकीचे मला पॅकिंगसुद्धा करायची होती. म्हणजे मी कुरिअर वगैरे पण करते ज्यांना हवं असेल तर. सो ते चालू होतं इथे आमचं. नाही, सगळ्यात असतात मंचुरियन. फक्त नूडल्स ते बोलले की वेगळे आहेत, बाकी मंचुरियन सगळ्यात असतात. उठल्या तर आता तुला माहिती आहे मी लवकर उठतो. पकावते माझ्या डोळ्याला डोळा नाही. आई शपथ. बस बस मला झोप दादा झोप लागली मला 4 वाजता आले ते. बस आता खूपच चालू मी मेघनाला 9 झाला उठलो. त्यानंतर अंकिताच्या दादाचा फोनसुद्धा आला होता. सो ती ते सगळं ज्वेलरी दाखवत होती आणि त्याला त्याच्या वाईफसाठी पण काहीतरी घ्यायचं होतं, म्हणून तो इकडे बघत होता की काय छान वाटेल ते. आणि अंकिता त्याला दाखवत होती की कुठलं छान वाटेल बघ, मी सगळं दाखवते, तू कुठलं हवं आहे ते सांग फक्त. तर ते इथं चाललं आहे त्यांचं. हे झुमके आहेत. हां, कुठे चाललोय आपण? आईस्क्रीम खायला. आणि पार्टी कोण देणार आहे? आणि मेघना कुठे आहे? मेघीन, अंकिता. त्यानंतर आम्ही बिल्डिंगच्या खालती जाऊन थोडंसं राऊंड मारून आलो होतो आणि आईस्क्रीमसुद्धा घेऊन आलो होतो आणि मस्तपैकी लाईट्स ऑफ करून मग गाणी ऐकत बसलो होतो. आणि हे जुनं गाणं आहे खूप, खरंच कोणाकोणाला आवडतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. हे खूप छान गाणं आहे आणि खूप ओल्ड मेमरीज आहेत याच्यासोबत आमच्या सगळ्यांच्या. तुमच्यासुद्धा नक्कीच काही ना काहीतरी असतील या गाण्यासोबत मेमरीज, तर ते सुद्धा आम्हाला नक्की शेअर करा, कारण आम्ही कॉलेजला होतो ना तेव्हा हे नुकतंच गाणं आलं होतं आणि खूप छान गाणं आहे हे, जे ज्यांनी म्हणजे बघितलं असेल त्यांना माहितीच असेल. त्यानंतर आम्ही मस्तपैकी गाणी वगैरे बघितली. मेघनाच्या लग्नाचे फोटोसुद्धा बघायचे होते आम्हाला आणि मोबाईल कनेक्ट करत होतो टी व्हीला, पण ते काय होत नव्हतं. मग आम्ही मोबाईलवरच बघितले फोटो. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.